ऑलराईट मंडळी, देव माणूस या चित्रपटाचा ट्रेलर फायनली आलेला आहे आणि जसं मी प्रॉमिस केलं होतं टीझर नंतर की आता फायनली ट्रेलरवरती सुद्धा आपण चर्चा करणारच आहोत. पटापट सुरुवात करूया. नक्की मला हा ट्रेलर कसा वाटलाय त्याबद्दल. याच्या आधी की मी व्हिडिओची सुरुवात करीन, मी थंबनेलवरतीच धडधडीत लिहिलं होतं की स्वतःचे मोठे शत्रू. हे मी असं का म्हणते हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सगळ्यांना नक्की कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आता सगळ्यात पहिली गोष्ट, ऑलरेडी सगळ्यांना ठाऊक आहे, की देव माणूस हा चित्रपट वध या बॉलिवूडच्या सिनेमाचा ऑफिशियल रिमेक आहे. पण आणखीन त्यांनी अद्याप का नाही कुठे मेन्शन केलं, लिटरली गॉड नोज, म्हणजे देवालाच माहिती ते का त्यांनी केलेलं नाही. कदाचित चित्रपट ज्यावेळेला ॲक्चुअली थिएटर्समध्ये रिलीज होईल, त्यावेळेला ते कदाचित आपल्या सगळ्यांसमोर ती गोष्ट आणतील. पण ऑलरेडी चोखंद प्रेक्षक जे माझ्यासारखे असतात, जे आपल्या सगळ्यांसारखे असतात, ज्यांनी वध हा सिनेमा पाहिलेला आहे, तर त्या सगळ्यांना ठाऊक आहे ऑलरेडी, की हा एक ऑफिशियल रिमेक आहे. आता मंडळी, सगळ्यात पहिली गोष्ट, आता कास्टिंगमध्ये आपल्याला दिसतंय महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, त्याच्यानंतर सिद्धार्थ बोडके, सुबोध भावे. सिद्धार्थ बोडके या मुलाला किंवा या माणसाला तुम्ही हा चित्रपट ज्यावेळेला तुम्ही ॲक्चुअली सिनेमागृहामध्ये बघणार आहात, देव माणूस, त्याच्यानंतर तुम्ही त्याला भयंकर हेट करणार आहात. हे मी विधान का बोलते, ज्यांनी वध हा सिनेमा पाहिलाय त्या सगळ्यांना ऑलरेडी ठाऊक आहे. आणि हेट म्हणजे साधं सुद्धा हेट नाही बरं का. तुम्हाला आठवतं का, एक साधारण 10-12 वर्षांपूर्वीच्या काळामध्ये कोमलिका नावाचा एक कॅरेक्टर खूप फेमस झाला होता आणि लिटरली म्हणजे ती नागिनसारखी टिकली आणि त्या एका कॅरेक्टरला इतकं हेट करायचे सगळेजण, की त्या कोमोलिकाचं रिअल लाईफमध्ये घराच्या बाहेर पडणं खूप अवघड झालं होतं. तसंच तितक्या नीच पातळीचं हे कॅरेक्टर आहे आणि जर या पोराने व्यवस्थितपणे त्या कॅरेक्टरला प्ले केलेलं असेल चित्रपटामध्ये, मग तर तुम्ही याला दिसेल तिथे हाणायला सुद्धा अगदी कमी नाही पडणार. तर अगदी मस्करीतच बोलते मी, पण ऑफकोर्स त्या लेव्हलचं ते कॅरेक्टर आहे आणि त्या लेव्हलची घृणा तुम्हाला त्या कॅरेक्टरपासून होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तेजस देऊस्कर. होय, हे तेच दिग्दर्शक आहेत ज्यांनी याच्या आधी छत्रीवाली, बकेट लिस्ट हे सिनेमे बनवलेले आहेत. जसं मी आधी सांगितलं होतं, मला छत्रीवाली ॲक्चुअली एवढा नव्हता आवडला, पण बकेट लिस्ट वॉज अ डिसेंट वन टाईम वॉच मूव्ही. आणि आता ग्राउंड झिरो हा बॉलिवूडचा चित्रपट सुद्धा त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि तो सुद्धा 25 एप्रिललाच रिलीज केला जातोय. होय, स्वतःचे मोठे शत्रू हे मी का म्हणते, त्यामागचं कारणच हे, की तेजस देऊस्कर या दिग्दर्शकाने देव माणूस हा चित्रपट बनवलाय. तेजस देऊस्कर याच माणसाने ग्राउंड झिरो हा चित्रपट बनवलाय. मराठी आणि बॉलिवूड दोन्ही फिल्मचं एकाच दिवशी क्लॅश करणारा तेजस देऊस्कर हाच तो दिग्दर्शक. मला खरंच तेजस देऊस्कर जेव्हा कधी रिअल लाईफमध्ये भेटेन, मी नक्की यामागचं कारण त्यांना विचारणार आहे. आता दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज केल्यानंतर काय होणार आहे बरं? नाही, यू टेल मी नाऊ. म्हणजे एकच मराठी माणूस दोन्ही चित्रपट बघणार आहे का? नाही. आता जर दोन्ही चित्रपटांचं कंपॅरिझन करायला जर आपण गेलो, तर ग्राउंड झिरो हा चित्रपट जो आहे तो BSF कमांडर दुबे यांच्या आयुष्यावरती आहे आणि यांनी जे 2 वर्ष तब्बल जे खूप मोठं असं जे अँटी टेरर जे ऑपरेशन केलं होतं, भारतातलं आतापर्यंत सगळ्यात मोठं अँटी टेरर ऑपरेशन असं सांगितलं जातं. का? कारण का 2001 मध्ये पार्लमेंट अटॅकवरती जे गाझी हा जो त्याचा मास्टरमाइंड होता, त्याला मारण्यासाठीचं त्यांनी ऑपरेशन केलं होतं. तर याच्यासाठी हा चित्रपट खूप खूप जवळचा आणि खूप खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्यामुळे सबंध भारतीयांचं लक्ष ग्राउंड झिरो या चित्रपटाकडे आहे आणि ऑफकोर्स इम्रान हाशमी इज द सेकंड रिझन फॉर द सेम फिल्म. पण त्याच्या व्यतिरिक्त आता जर का आपण देव माणूस या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर आता ऑब्व्हियसली तगडी स्टार कास्ट आहे. म्हणजे एकंदरीत मला सिनेमॅटोग्राफी खूप आवडली आहे. डिस्पाइट ऑफ नोईंग द फॅक्ट की हा एक चित्रपट रिमेक आहे, तरी सुद्धा मी जर का आता कंपॅरिझन करायचं ठरलं, तर मी वध सोबत याचा आपसुकपणे या चित्रपटाचं कंपॅरिझन करणारच आहे. कारण मंडळी, साधं उदाहरण तुम्हाला देते. या भारत देशामध्ये जर का एखाद्या पुस्तकावरती इन्स्पायर्ड बाय कुठचा सिनेमा जरी बनला ना, तरी चोखंद प्रेक्षक माझ्यासारखे त्या पुस्तकाचं कंपॅरिझन सुद्धा सिनेमासोबत करतात. लेट्स से फॉर एक्झाम्पल टू स्टेट्स हा सिनेमा जो आला होता, तर टू स्टेट्स ॲक्चुअली जे नॉव्हेल आहे त्याचं कौतुक जास्त सगळ्यांनी केलं होतं त्या फिल्मपेक्षा. तरी सुद्धा ही गोष्ट वेगळी की ज्यांनी ते नॉव्हेल आतापर्यंत वाचलंच नाही चेतन भगतचं, त्यांना अजून सुद्धा टू स्टेट्सचा सिनेमा आवडतोच. पण जसं मी म्हटलं, चोखंद प्रेक्षक. तर आता नीश ऑडियन्सला हे चांगलं ठाऊक आहे की वध हा सिनेमा किती मास्टर पीस बनला होता ऑलरेडी आणि संजय मिश्रा, नीना गुप्ता, सौरभ सचदेवा या सगळ्यांचं काम इतकं वाखाणण्याजोगं होतं, इतकं कन्व्हिन्सिंग होतं की ते कॅरेक्टर अजून सुद्धा तितके शाबूत लक्षात आहे. बरं, आता त्या सिनेमाचं कंपॅरिझन या सिनेमासोबत नक्कीच होणार आहे. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन, की देव माणूस हा चित्रपट मी आवर्जून बघणारच आहे. ऑफकोर्स बिंग अ क्रिटिक इट्स माय ड्युटी ऑफकोर्स. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी का बघणार आहे माहिती आहे? कारण मेकर्सने याच्यामध्ये एक वेगळा जो अँगल टाकलेला आहे तो मला खरंच आवडला. म्हणजे विठ्ठल, पंढरीची वारी. कारण का हा जो एक वेगळा अँगल आहे तो वध ओरिजिनल सिनेमामध्ये अजिबातच नव्हता. त्याच्याचमुळे एकंदरीत मला ओव्हरऑल स्टार कास्ट, सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग त्याच्याचबरोबर जे म्युझिक आहे, स्पेशली बॅकग्राऊंड स्कोर, नारायण नारायण.
कमालीचं दिलंय. म्हणजे गुजबम्प्स जे येतात ना आपल्या अंगावरती ते बाप वाटलेत मला ऐकल्यानंतर. आणि त्यातल्या त्यात त्यांनी ना पांडुरंग हे गाणं ऑलरेडी रिलीज केलेलं आहे सोनू निगमच्या आवाजातलं ते. दान देगा देवा तुझ्या विसर ना बाबा तुझ्या नामात रुजावा जीव माऊली. हे सुद्धा भयंकर सुंदर गाणं आहे. ते तुम्ही वारंवार ऐकाल असं ते गाणं आहे. आवर्जून ते गाणं सुद्धा तुम्ही ऐका. एकंदरीत मला जर तुम्ही विचाराल तर हे बघा, मी ऑलरेडी माझ्या टीझर रिव्ह्यूमध्ये पण सांगितलं होतं, की कुठच्याही सिनेमाचा रिमेक कधी चालतो माहितीये का? ज्यावेळेला ज्या सिनेमाचं अडॅप्टेशन त्यांनी घेतलेलं असतं, तो अत्यंत रिजनल असतो, तो अत्यंत अंडररेटेड असतो, तो फारशा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला नसतो, त्याचं हिंदी डबिंग झालेलं नसतं आणि या सगळ्या कारणांमुळे त्याचा ज्यावेळेला हिंदी डब मध्ये कुठचा सिनेमा बनून येतो रिमेक म्हणून, त्यावेळेला त्याला जास्तीत जास्त रिस्पॉन्स प्रेक्षकांकडनं मिळालेला आहे. आता त्याची उदाहरणं द्यायची झाली तर दृश्यम भाग 1, भाग 2, त्याच्यानंतर वशचा रिमेक हा जो होता तो शैतान ही फिल्म होती. त्याच्यानंतर कबीर सिंगचं पण एक्झाम्पल आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्याच्यानंतर वेड हा जो सिनेमा होता रितेश देशमुख, जिनिल्या देशमुख यांचा. त्याच्यानंतर मिसेस हा OTT वरती आलेला सिनेमा असेल. या सगळ्या फिल्मच्या जर का तुम्ही ओरिजिनल फिल्म्स पाहिल्या ना, तर त्या त्यावेळेला ज्यावेळेला यांचे रिमेक बनून आले, त्यावेळेला त्या हिंदी डबमध्ये अवेलेबलच नव्हत्या. पण आता वध हा ऑलरेडी हिंदीचमध्ये बनलेला होता. तो ऑलरेडी बऱ्याच सगळ्या लोकांनी पाहिलेला होता. पण तरीसुद्धा त्याचा रिमेक बनवणं म्हणजे धाडसाचंच काम आहे बाबा रे. कारण का मला जर कोणी विचारलं असतं तर माझ्याकडनं तर कम्प्लिटली नो असंच उत्तर असतं. कारण का हिंदी बेल्ट ची जी ऑडियन्स आहे ती फक्त नॉर्थ किंवा साऊथमध्ये नसून महाराष्ट्रातली बऱ्यापैकी जनता हे हिंदी सिनेमे पाहते आणि त्याच्याचमुळे वध हा सिनेमा ऑलरेडी बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी OTT वरती पाहिलेला आहे. तो अजून सुद्धा आय थिंक OTT वरती अवेलेबल असेलच. बाकी तरीसुद्धा एक वेगळा अँगल त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे माझा नक्कीच याच्यामध्ये एक इंटरेस्ट जागृत झालेला आहे. एकंदरीत प्रोडक्शन व्हॅल्यू वाढलेली आपल्याला दिसली आहे चित्रपटामध्ये, तेही मला खूप खूप आवडलं. बाकी महेश मांजरेकर यांच्यावरती माझा जेन्युइनली खूप विश्वास आहे. कारण आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं योगदान हे खरंच वाखाणण्याजोगं आहे. बाकी तुमचं काय म्हणणं आहे राव, ते मला कमेंट सेक्शनमध्ये प्लीज कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. डोंट फॉरगेट टू लाईक आणि सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी. लवकरच 50,000 होत आहेत राव मंडळी. 50,000 झाल्यानंतर काय करू स्पेशल? चला काहीतरी भन्नाट आयडिया मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट. When we were small, आम्ही लहान असताना we had no food to eat. आमच्या घरात खायला अन्न नसायचं, अशी आमची अवस्था होती. 1 egg, 4 of us used to eat. तुम्हाला माहितीये, एक अंड तळून माझी आई आम्हा 5 भावंडांना खायला घालायची.